हॅलो एव्हरीवन, कसे आहात? बरे आहात ना? मी प्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडवाच्या आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि हा गुढीपाडवा आमच्यासाठी अत्यंत स्पेशल होता, कारण वाणीचा पहिला गुढीपाडवा होता आणि ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही तिचे जावळ देखील काढणार होतो आणि खऱ्या अर्थानं त्याचीच तयारी आमच्या घरी सुरू होती. उठवली ना तुम्ही? हो मीच उठवली. हो लय झोपती ह्या टायमाला. मग आता जी उठली ना, मग नाश्ता करायचा आहे. हो वाणी टकलू होणार तू आता. आजीने काय सजवलं? धन करा धन करा. धन करा बघू. धनी बोल नाही, बोल नाही, बोल नाही, बोल नाही. पप्पा फोटो काढतात ते. हसा जरा, हसा हसा बघू. वा धन करा धन. वा गुड गर्ल. बघ काय याच्यात बघ. खाऊ पाहिजे का तुला? घे. अंदर दुनियात अंदर बाळा. दुनियात अंदर. अगं पडली. आणि पडत इकडे बघ. केस गेले. इकडे बघ. लावा. अगं बाईच्या. लावा. वर बघ. वा 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 वा. छान. कुठे ठेवूय? सो फायनली अशा प्रकारे आम्ही पाट सजवला होता आणि हलकंसं एकदम छान आणि सोबर असं डेकोरेशन देखील केलं. इकडे वाणीचा मामा जो आहे तो थोडेसे मेणबत्त्या पणत्या लावतो आहे आणि त्याच्यानंतर आता जे सुरू होणार आहे आमचं जावळ काढण्याचा प्रोग्राम. आणि बेसिकली मला वाणीबद्दल जास्त एक्साइटमेंट आहे, थोडंसं मिक्स फिलिंग आहे, कारण केसांमध्ये एकदम छान दिसते ती आणि आता केस कापल्यावर ती कशी दिसेल आणि ती जेव्हा स्वतःला बघेल केस कापल्यावर तेव्हा तिची रिॲक्शन काय असेल, ती रिॲक्शन कॅप्चर करण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. सो फायनली वाणीला आणि प्रियाला वाणीच्या आजीने, दोन्ही आज्यांनी, वाणीच्या मावशीने, वाणीच्या पणजीने सर्वांनी ओवाळलं आणि तिला देखील एक्साइटमेंट होती. हे सर्व जेव्हा तिला ओवाळलं जात होतं ती सगळ्या गोष्टी बघत होती, एकदम निरखून बघत होती. आणि फायनली आता आम्ही त्या पॉईंटला पोचलो होतो जिकडे आता तिचा जावळ करण्याचा प्रोग्राम, जो ॲक्च्युअल प्रोग्राम आहे, जो मला देखील बघायचा होता, तो आता सुरू होणार होता. आरतीला धरलं ना. इकडे बघ राजा. तुझ्या सो सायनाथने म्हणजेच वाणीच्या मामांनी तिचे 2 बट कापून ह्या प्रोग्रामला सुरुवात केली. सो आता वाणी या ठिकाणी हा जो प्रोग्राम आहे सुरू झाला. वाणीला आधी काही कळत नव्हतं तिच्यासोबत काय होतं. तिला आम्ही समोरून 3-4 मिळून गाणी बोलत होतो, बालगीतं बोलत होतो, बडबड गीतं बोलत होतो आणि खेळवत होतो, हसवत होतो. ती शांतपणे आम्हाला बघत होती आणि सपोर्ट करत होती.
पूर्ण ह्याच्यामध्ये ती अजिबात रडली नाही. ऑलमोस्ट 10 ते 15 मिनटामध्ये पूर्ण आमचं जावळ देखील काढून झालं आणि तिला कळत नव्हतं. ती मध्ये मध्ये डोक्याला हात लावायची, चेक करायची, पण तिच्या हातामध्ये काही ना काहीतरी देऊन आणि तिच्यासमोर थोडंसं एंटरटेनमेंट करून तिच्या हा टाईम पटकन असं निघून गेला. तिला कळलं नाही की एक्झॅक्टली काय होतं आहे आणि तिने खूप कोऑपरेट केलं जे दादा होते त्यांना देखील. वाणी, इकडं आले इकडे ए वाणी, कशाला तरी भरून जावळ घेऊन जायचं पाण्यात टाकायला. टाळी दे टाळी दे टाळी दे लवकर. फोटो काढा तुमचा. कपडे चढवायचे आधी. सो फायनली जावळ काढल्यानंतर वाणीची आंघोळ केल्यानंतर तिने घातलं परकर पोलकं आणि त्यानंतर ती खूप आनंदात होती, डान्स करत होती. त्याच्यानंतर आम्ही तिचे काही फोटोज काढले, असे फॅमिली फोटोज देखील काढले आणि छान असा दिवस आम्ही सेलिब्रेट केला. सो अशा पद्धतीने वाणीचा जो जावळाचा कार्यक्रम आहे मस्तरित्या एकदम सुंदररित्या पार पडला आणि ही आमची वाणी अशी मस्तपैकी आता टकलू झालेली आहे. चमन गोटू. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.